परमार्थात आनंद असतो. आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद, मी विनोदाला सांगत असतो, भाऊ तुमचं नाव काय? मोहन दादा. परमार्थात आनंद असता मंडप भरला असता का नाही? इतकं सोपं नाही महाराज. प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. वा ए ठेव मोबाईल खिशात. हो हे मोबाईल नाही पागल झाले तू. काल परवा एक मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्या घरात घुसले, त्याला पत्ताच नाही. त्याच्या पाठीत दणका बसला की त्याला कळालं घर बदलले म्हणून. ठेव इकडे बघा. त्याच्याकडे का बघायला असतो? इकडे बघ ना, तिकडे काय सर कसं पुढं जाताना गुळ देतो तुला सर. हां तू तिथंच थांब. ते दोघाचा पक्षी एक दिशा आहे, थोडं फूट पडली पाहिजे. ऐका, प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. वा माळ कोणी घालीत नाही. बरोबर आहे, खरं आहे. भुका कोणी लावी? थुका लावतील थुका. अरे माळ घालण्यासाठी, भुका लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी. आणि कांबळे महाराज मला आनंद वाटला बरं काय. विनोदाला सांगतो मी, अतिशक्ती नाही. असे गुन्हे जे चांगले असले तर मला कीर्तन करा वाटत नाही, फाशी घ्या वाटते. मी एका गावात कीर्तनाला गेलो, माझ्या पाठी मागे 4च भजनी उभा, त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडलं, मलाच उचललं. आता इतके एवढे म्हणल्यास फाशी घ्यावं लागेल का नाही? आनंद वाटायला टाळी वाजवा. देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागते. इतकं सोपं नाही. नाथ महाराज सांगतात, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैटा होये. सोपा टाळी वाजवा. आता प्रमाण कितीतरी देता येतील बहुता सुकृताची. कारण ते कपाळ ज्याचे नाम नाही, तिळ तिळ पुण्य साचा. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. एखाद्याला विचारलं, आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे, गाता भजन आहे, हरिपाठ आहे. हरिपाठ झाल्यास हो म्हणा की हरिपाठ झाल्यास महाप्रसाद आहे, प्रसाद खाण्यासाठी चला. त्यानं सांगितलं महाप्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप? तसे एखाद्याला विचारलं, चला आता 9 ते 11 कीर्तन आहे, कीर्तनाला चला जाधव महाराज. तर सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे. जपले काय? काय अंगात पाप आहे? लक्ष द्या. महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही, अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. टाळी वाजवा कळाला. आता पुढचं वाक्य आहे का, ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप, त्या टायमाला मनुष्य या मंडपात येईल आपो. जोरात वाजवा, जोरात. जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप, तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते जाधव महाराज. नाही तर काही बायाची भाजी लई नमुना. अरे डबेचे डबे मसाला चव नाही कशाला. मी इतर सोडून मंडपातल्या धरून सांगालो. एका बाईनं भाजी केली, तेल मीठ मिरची डाळ पाणी. मालकाला भूक लागली, ते म्हणला जेवाय वाढ. हिनं भाजी वाढली, ह्यानं फुरका हाणला शेंडीत तैट. माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळं अजातवाद. आता तुम्हा सगळ्याला अनुभव आहे, मी एकटा सोडून. भाजी कशी का होईना मालकीन जीव घालताना पुढे बसतीये. बरोबर आहे का नाही? म्हणजे तुम्हाला तेवढंच बरं वाटावं. झाली समाधान तुमची देखील चरण. आता ती बाई पुढे बसली, त्याच्या डोळ्यात आसरू आलेत. गपचिप तरी बसाव. बसल्या बसल्या म्हणली, माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून आसरू. ते म्हणला प्रेम आसरू आहेत, प्रेम आसरू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का? जास्त प्रेम म्हणल्यास मसन वाटा गाठावा लागेल म्हणला. तुम्ही हसा म्हणून सांगत नाही, पटा म्हणून माझ्याकडे लक्ष द्या. भाजी चांगली झाली तर चव लागते, नाव निघते. असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटतंय. विचार करीत नाहीत असे माणसं नाही. पण महाराजांनी सांगितलं असा विचार करा, सारासार विचार करा, उठा उठी. आता काही गोष्टी सार आहेत, काही गोष्टी
सार आहेत आणि काही गोष्टी आसार आहेत. आता तुम्ही शुद्ध मासे थोडक्यात बोलतो. भुईमुगाची शेंग वरचं टरफल कसं आहे? आसार. वा. आतला शेंगदाणा सार. खारीक वरचं टरफल सार. आतली आटोळी आसार. आंबा पाडाला पिकलाय, मला वाटतं झोपले काय. वरचं कातळ कसं आहे? आसार. आतला रस सार. कोय आसार. पुढं चला केळ वरचं कातळ कसं आहे? आसार. आतला गाभा सार. आता पुढं आहे का दूध. दूध कसं आहे? सार. दुधात पाणी घातलेलं इकडं कोणी घालीत नाही. आसार. आता पुढं झालं लोणी. लोणी कसं आहे? सार. ताक कसं आहे? आसार. आता पुढं आहे का पेढा. पेढा कसा आहे? संपूर्ण सार आहे. तसं देवाचं नाम सार सार विठोबा नाम तुझे सार म्हणवने सोळा पाणी जपत असे वारंवार फलकट तो संसार येते सार भगवंत नाम. पुन्हा असं वाटतं जागराचा दिवस आहे. टळीवर माणसं किती आहेत यात नवल नाही. आपल्या स्वतःजवळ आनंद किती आहे यात नवल आहे. काय करायचं? सगळा गाव मामाचा एक नाही कामाचा म्हणाय भाराभर चिंदेन एक नाही थोडं. अरे थोडेच आहेत पण दर्दी आहेत, गर्दी कामाची नाही. माझ्याकडे लक्ष द्या. देवाचं नाम सार आहे. काय असू द्या. किडो आहे, किडो आहे, फेकून द्या. दिला का? माझ्याकडे लक्ष. देवाचं नाम सारातलं सार आहे. कशातलं? म्हणून नाम साराचे हे सार शरणागता यम किंकर बाकीचा सगळा सार आहे पण देवाचं नाम सार आहे. म्हणून महाराज सांगता सारासार विचार करा. उठा उठी. आता काही माणसं म्हणतील महाराज आज पहिला दिवस आहे, एवढी कशाला गडबड करायची आणि 5-6 दिवस शिल्लक काही विनोद नाही. लवकर गडबड का करायची? परमार्थ तातडीनं का करायचा आहे? क्या भरवसा इस जिंदगी का साथ देती नहीं एक किसी का क्या भरवसा